जून महिना अगदी उंबरठ्यावर आलाय आणि शाळा सुरू होत आहेत, म्हणून हा व्हिडिओ एस्पेशली फॉर टीचर्स. रोजची वाक्य जी वर्गात मुलांशी बोलायची ती वाक्य एकदा आपण म्हणूया. शाळा सकाळची असं मी गृहीत धरते आणि तुम्ही टीचर म्हणून वर्गात गेलाय. 40-50 मुलं बसले, वर्ग आहे आणि तुम्ही त्यांच्याशी बोलताय. आता गेल्यावर पहिल्या वेळेस आपण पहिलं वाक्य म्हणणार, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेलकम टू धिस न्यू अकॅडमिक इयर. वेलकम टू धिस न्यू अकॅडमिक इयर. या नव्या शैक्षणिक वर्षात तुमचं स्वागत. छान वाटेल म्हणजे मुलांना, म्हणून स्वागत करायचं. समजा 5वीची मुलं असले, 5वीत पहिल्यांदा आलेत, पहिला दिवस आहे 5वीतला, तर असंही म्हणू शकता, वेलकम टू स्टँडर्ड 5th. वेलकम टू स्टँडर्ड 5th. 5वीत तुमचं स्वागत आहे. स्वतःची इंट्रोडक्शन थोडीशी, कारण नवे टीचर असाल 5वीत गेला म्हणजे, मग स्वतः आम्ही कोण हे थोडक्यात मुलांना जर सांगायचं असेल तर मग टीचर म्हणू शकता, लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. माझी जरा ओळख करून देतो किंवा देते. आय एम मिस्टर सो अँड सो किंवा आय एम मिसेस किंवा मिस सो अँड सो. मी मिस्टर अमुक अमुक किंवा मिसेस किंवा मिस कोण आहात ते नाव तुमचं. आय एम गोइंग टू टीच यू इंग्लिश. आय एम गोइंग टू टीच यू इंग्लिश. मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे. सब्जेक्ट तुमचा असेल तो. मी माझी इंट्रोडक्शन दिली. आय हॅव गिव्हन माय इंट्रोडक्शन. आय हॅव गिव्हन माय इंट्रोडक्शन. आता तुम्ही सगळ्यांनी मला तुमची ओळख करून द्या. आता तुम्ही सगळ्यांनी मला तुमची ओळख करून द्या. नाव यू ऑल गिव्ह मी युअर इंट्रोडक्शन्स. नाव यू ऑल गिव्ह मी युअर इंट्रोडक्शन्स. कशी द्यायची इंट्रोडक्शन? हाऊ टू गिव्ह इंट्रोडक्शन किंवा हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ असं तुम्ही मुलांना विचारणार. मी थोडक्यात सांगते किंवा सांगतो. मी थोडक्यात सांगते किंवा सांगतो. आय विल टेल यू इन शॉर्ट. आय विल टेल यू इन शॉर्ट. पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगायचं. पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगायचं. यू विल टेल युअर नेम फर्स्ट. यू विल टेल युअर नेम फर्स्ट. हे तुम्ही मुलांना सांगताय, की त्या मुलांनी कशी त्यांची ओळख करून द्यायची त्यासाठी. आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर मला तुमच्या हॉबीज सांगा. मला तुमच्या हॉबीज सांगा. आफ्टर दॅट यू टेल मी युअर हॉबीज. यू टेल मी युअर हॉबीज. कुठचे विषय आवडतात तेही सांगा. कुठचे विषय तुम्हाला आवडतात तेही सांगा. यू टेल मी विच सब्जेक्ट्स डू यू लाईक. यू कॅन टेल मी विच सब्जेक्ट्स डू यू लाईक अँड विच सब्जेक्ट्स यू डोंट लाईक. अँड विच सब्जेक्ट्स यू डोंट लाईक. आणि कुठचे विषय आवडत नाहीत ते सांगा. अशा अर्थी असंही म्हणता येईल की द सब्जेक्ट्स यू डोंट लाईक अँड द सब्जेक्ट्स यू डोंट लाईक. जे आवडतात कुठचे ते विषय आणि न आवडणारे विषय मला सांगा. एव्हरी इंट्रोडक्शन प्रत्येकाने दिली तरी बास आहे. एव्हरी इंट्रोडक्शन प्रत्येकाने दिली तरी बास आहे. इफ यू गिव्ह धिस इन्फॉर्मेशन दॅट इज इनफ. इफ यू गिव्ह धिस मच इन्फॉर्मेशन दॅट इज इनफ. पुरेसं आहे, बास. करूया मग आपण सुरुवात. करूया मग आपण सुरुवात. लेट अस बिगिन देन. लेट अस बिगिन देन. मग आता क्लासमध्ये समोरच पहिल्या रांगेचा मुलगा आहे, त्याला समजा तुम्ही म्हणाला, हां आता तू उभा राहा आणि तुझी ओळख करून दे. नाव यू स्टँड अप. एका मुलाला दाखवून की तू उभा राहा. नाव यू स्टँड अप अँड इंट्रोड्यूस युअर सेल्फ. अँड इंट्रोड्यूस युअर सेल्फ. अशा पद्धतीने टर्न बाय टर्न प्रत्येकाने इंट्रोडक्शन द्यायची. अशा पद्धतीने टर्न बाय टर्न प्रत्येकाने इंट्रोडक्शन द्यायची आहे. In this way, everyone has to introduce oneself turn by turn. In this way, everyone has to introduce oneself one by one. किंवा टर्न बाय टर्न. आता असं समजा की इंट्रोडक्शन कंप्लीट झाली सगळ्या मुलांची देऊन. असं करूया आपण. त्यानंतर तुम्ही अजून एक टॉपिक मुलांना विचारू शकता, कारण हा पहिलाच दिवस आहे. म्हणून तुम्ही असंही म्हणू शकता की पहिलाच दिवस आहे आज शाळेचा. दिस इज द फर्स्ट डे ऑफ द स्कूल. दिस इज द फर्स्ट डे ऑफ द स्कूल. म्हणून मी तुम्हाला ॲक्च्युअल पोर्शन सुरू करत नाहीये. पोर्शन नाही शिकवते. सो आय एम नॉट गोइंग टू टीच यू द पोर्शन किंवा आय विल नॉट स्टार्ट टीचिंग द पोर्शन. आय विल नॉट स्टार्ट टीचिंग द पोर्शन. त्याऐवजी
त्याऐवजी इन्स्टेड ऑफ दॅट आपण तुम्ही सुट्टीत काय केलं ते पाहूया. तुम्ही सुट्टीत काय केलं ते पाहूया. इन्स्टेड ऑफ दॅट वी विल सी व्हॉट यू हॅव डन इन हॉलिडेज. इन्स्टेड ऑफ दॅट वी विल सी व्हॉट यू हॅव डन इन हॉलिडेज. आता प्रत्येकाने मला तुम्ही सुट्टीत काय केलं याबद्दल 2-2, 4-4 वाक्य सांगा. Now, every one of you tell me what you did in the holidays in 2 to 4 sentences. Now, everyone will tell me what you did in holidays in 2 to 4 sentences. आणि अशा पद्धतीने परत अजून एकदा सेकंड राऊंड होईल. सगळे ते सांगतील की त्यांनी सुट्टीत काय केलं. अशा पद्धतीने पहिला दिवस तुमचा एकदम छान अर्धा पाऊण तास सहज याच्यात जाईल. जो पहिला तास असेल तो अर्धा तास किंवा पाऊण तास सहजपणे हा पहिला दिवस जाईल. मुलांनाही गंमत वाटेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना सुद्धा स्वतःचं इंट्रोडक्शन 2-4 वाक्यात का होईना, लहान मुलं आहेत म्हणून 2-4 वाक्यात का होईना पण कसं द्यायचं हेही सांगता येईल. आणि स्टोरी टेलिंग एक हॅबिट पण लागेल की मी सुट्टीत काय केलं याचं एक गोष्ट सांगितल्यासारखं 2-4 वाक्यात त्यांना बोलायची सवय पण होईल. दोन्ही उद्देश ह्याच एका ह्याच्यातून पहिल्याच क्लासमधून साध्य होतील. सो सगळ्यांसाठी फॉर टीचर्स अँड फॉर स्टुडंट्स हॅपी न्यू academic year starting from June. Bye.